नुकत्याच महाराष्ट्र शासनातर्फे RT अंतर्गत पहिली निवड यादी जाहीर झालेली आहे आणि या निवड यादीमध्ये बऱ्यापैकी अफरातफर आणि अनियमितता दिसून आलेली आहे। त्याबाबत मी आज रोजी मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील या शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक यांच्याकडे हरकत नोंदवलेली आहे आणि ही जी अनियमितता आहे याची सखोल तपास होऊन सखोल चौकशी होऊन मग जो खरा लाभार्थी आहे व जो खऱ्या अर्थाने या RT अंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहे अशा विद्यार्थ्यांची निवड पुन्हा चौकशी होऊन खऱ्या अर्थाने जो लाभार्थी आहे त्याला तो लाभ मिळावा अशी माझी मागणी आहे। आणि यामध्ये मी काही मुद्दे आवर्जून मांडलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटलं म्हणजे आरक्षणाचे निकष जे लावलेले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे निकष लावलेले आहेत आणि त्या संदर्भात ही यादी जाहीर करत असताना या यादीमध्ये 78 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये फक्त 7 विद्यार्थी हे SC कॅटेगरीचे निवड केलेली आहे। त्यानंतर पालकांनी भरलेल्या फॉर्म मध्ये चुकीचे अंतर दाखवले, चुकीचे लॅटिट्यूड दाखवलेले आहे आणि त्या माध्यमातून शाळांमध्ये आणि महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड यादीमध्ये नावे सामील केलेली आहे। चुकीचे पत्ते नमूद केलेले आहे। भाडेपट्टा करारनाम्यामध्ये अनियमितता आहे, म्हणजे काही दिवसांपूर्वी खोट्या पद्धतीनं एकाच 10 बाय 10च्या खोलीचे 4 फॅमिल्या 4 लोकांनी त्या भाडेपट्टा करारनामे तयार केलेत आणि ते भाडेपट्टा करारनामे या फॉर्म सोबत जोडून त्यांची निवड या यादीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यासाठी मी तो एक मुद्दा घेतलेला आहे। त्यानंतर समान प्रभागांमधील अंतरांमध्ये तफावत आहे, म्हणजे एखादं जुनेगाव घ्या किंवा एखादं गोदावरी नगर घ्या तर त्या गोदावरी नगर मध्ये एका पालकाच्या एका विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये 200 मीटरचं अंतर आपल्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल पासून किंवा जगदीश पाटील स्कूल पासून दिसून येते, परंतु एक दुसऱ्या विद्यार्थ्याचं 2 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर दिसते। म्हणजे हे जे अंतराची तफावत आहे ही सुद्धा अनियमित आहे। समान प्रभागांमध्ये अंतराची तफावत दिसून आलेली आहे। त्यानंतर शाळेच्या प्रेफरन्स नुसार निवड यादी दिसलेली आहे। जसं की सांगायचं झालं तर आपल्या आदर्श मीडियम स्कूलमध्ये एकही विद्यार्थी SC कॅटेगरीच्या निवड झालेला नाही। याच्या मागे कारण काय, असा माझा प्रश्न या शासनाला या ठिकाणी मी विचारतो आहे। एकाच घरातील अनेक विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे। 3 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असतानाही या निवड यादीमध्ये 3 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा नावे आहेत आणि त्यांचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने चुकीचे पत्ते देऊन भरलेला असताना सुद्धा ती निवड झालेली आहे, हा माझा आक्षेप आहे। त्यानंतर विशिष्ट भागातील चुकीचे अंतर दाखवलेले आहे। तसेच EK टॅलेंट व जगदीश पाटील स्कूलमध्ये चे अंतर जे आहे ते शहरापासून 1 किलोमीटर पेक्षा जास्त रेडियस मध्ये आहे। असे असताना त्या ठिकाणी 200 मीटरचे अंतर दाखवून त्यांची निवड यादीमध्ये सामील करण्यात आलेला आहे। आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचा एकही विद्यार्थी निवड केलेली नाही। तशीच माझी या हरकतीच्या मार्फत मागणी आहे की सदर निवड यादीची सखोल चौकशी करण्यात यावी, सर्व अर्जदारांच्या पत्ते व अक्षर अंतराची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी, चुकीची माहिती देणाऱ्या अर्जदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, पात्र व नियमानुसार लाभ मिळण्यास पात्र विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अंतिम निवड यादी पुन्हा प्रकाशित करण्यात यावी। सदर हरकतीचे योग्य ते कायदेशीर उत्तर लवकरात लवकर मिळण्याची मी मागणी केलेली आहे आणि तातडीने या सर्व गोष्टींची दखल घेऊन यावर कारवाई करण्यात यावी एवढी मी मागणी या हरकतीच्या माध्यमातून करण्यात केलेली आहे। ऍडव्होकेट कुणाल गवई, मी मुक्ताईनगर येथे वकिली व्यवसाय करतो आणि पालक सुद्धा आहे। मी आता तुमचा तक्रार अर्ज स्वीकारला, मी बघितलं त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आता ही जी निवड यादी असते ही पुण्याहून प्रसिद्ध होते। पालक ऑनलाईन फॉर्म भरतात आणि पालकांनी भरलेली जी माहिती असते ती ग्राह्य धरून ती यादी प्रसिद्ध झालेली असते। 20 तारखेपर्यंत आता आपल्याकडे म्हणजे पडताळणीसाठी फॉर्म जमा केले जात आहेत। 20 तारखेनंतर आपण प्रत्यक्षामध्ये पडताळणी करणार आहोत। जिथे जिथे अंतराचा दाखला किंवा त्यांनी जे भाडेपट्टा करार याच्याविषयी जे काही माहिती दिलेली आहे त्याची पडताळणी ही संबंधित समितीमार्फत आम्ही त्यांच्या प्रत्येक अर्जाची शहानिशा करून पडताळणी करणार आहोत।